इंदापूर तालुक्यातील संसर इथं संत तुकाराम महाराज पालखी रोडच्या निकृष्ट दर्जाचं काम नॅशनल हायवे विभागाकडे चौकशीची मागणी। इंदापूर तालुक्यातील संसर गावात सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। दरवर्षी पंढरपूर वारीसाठी या मार्गावरून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जात असते। विशेष म्हणजे संसर गावात पालखीचा मुक्काम देखील असतो, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये या रस्त्याचं काम वेळेत आणि दर्जेदार व्हावं अशी अपेक्षा होती। मात्र सद्यस्थितीत पालखी मार्गाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलंय। रोडवर काळ्या मातीवरच माती मिश्रित मुरुम टाकून काम सुरू असल्यानं या रस्त्याची गुणवत्ता शून्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या कामाबाबत मागील काही दिवसात अनेक तक्रारी होत असल्यानं ठेकेदाराकडून काम जलद गतीने सुरू करण्यात आलंय, परंतु कामाचा दर्जा सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। दरम्यान पुढील काही दिवसातच आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या पार्श्वभूमीवर या रस्त्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे। ग्रामस्थांनी नॅशनल हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याचं काम पाहणी करून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, संसर, इंदापूर।